लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पाहिजे असलेला आरोपी सागर सोनार खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने पाहिजे असलेला आरोपी सागर सोनार याला ताब्यात घेतले आहे. खास पथकातील पोना भूषण सोनवणे आणि पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांना माहिती मिळाली की गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी सागर सोनार नाशिक येथे येणार आहे. या माहितीनुसार पथकाने दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सागर हेमंत सोनार व 21 वर्ष, राहणार सेंट्रल बँक समोर, साळुंखे चौक, शिवाजीनगर, जळगाव याची तपासणी केली असता त्याच्यावर अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद 527/2025 भारतीय हत्यारे कायदा कलम 3(25) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक व अंमलदार जयपेंद्र सिंग राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारुदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत आणि सविता कदम यांचा समावेश होता. रिपब्लिकन वार्ता नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.